फॅमिलीमध्ये जेव्हा आई वडील मुलांचे मित्र बनले ती फॅमिली सक्सेस आहे. तर हे छोटे मोठे रूल्स आहेत फॅमिलीमध्ये बनले पाहिजे. मग तर तो एका छताखाली राहणाऱ्या लोकांचा समूह झाला, ते कुटुंब नाही. आयुष्य वाढायला लागेल, आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला लागले. सो 3 आरचा फॉर्म्युला आहे फॅमिलीला वापस रिकनेक्ट करण्यासाठी आणि डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी. रिफ्लेक्ट, जसं की तुम्ही सेल्फ रिफ्लेक्शन करता, गोष्टी रिफ्लेक्ट झाल्याशिवाय दिसतात का, जाणून येतात का? नाही. ते पूर्ण परिवाराला करायचं आहे. हाऊ मच टाइम डू वी ऍक्च्युअली स्पेंड विथ इच अदर, नॉट जस्ट नियर इच अदर? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या घरी. आई वडिलांनी मुलांना, मुलांनी आई वडिलांना, की आपण एका घरात आहोत, संध्याकाळी समजा 5 ते 9 आहोत, सकाळी पण असतो आपण, सकाळी 9-10 वाजेपर्यंत सर्वजण सोबत, पण आपण सोबत किती वेळ असतो? मग तर तो एका छताखाली राहणाऱ्या लोकांचा समूह झाला, ते कुटुंब नाहीये, ती फॅमिली नाहीये, ती एका छताखाली राहणारे इंडिव्हिज्युअल्स. मग तिथं पीजी मध्ये असतं असं है ना, 4-5 लोक आलेत, राहत आहेत आणि आपापलं चालू आहे त्यांचं. हे तो कुटुंब आहे ना. आई वडिलांतून निर्मिती मुलांची झाली आहे, एक झाड येते, एक वृक्ष येते. ह्या प्रश्नाचं उत्तर खूप काही सांगून जाईल त्या परिवाराला, की आपण सोबत आहोत, पण सोबत आहोत एकमेकांसोबत किती आहे, एकमेकांना ओळखतोय का चांगलं, का फक्त चिडचिडच चालू आहे? वन डे ट्रॅक टोटल फॅमिली स्क्रीन टाइम, यू विल बी शॉक्ड. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप ऑफ डिटॉक्स. आजकाल सगळ्या मोबाईलमध्ये स्क्रीन टाइमचा ऑप्शन आलेला आहे, सेटिंग मध्ये आहेच. तुमची स्क्रीन टाइम, कसं कोणताही फोन घ्या, स्मार्टफोन, स्क्रीन टाइम असतो. मग कोणत्या ॲपला आपण किती वेळ दिला, सगळं हिशोब आहे त्याच्यामध्ये. फेसबुकला किती वेळ दिला आपण, युट्यूबला किती वेळ दिला आपण, सगळं दिसतं त्याच्यामध्ये. तर त्या स्क्रीन टाइम जो आहे ना, तो बघत चला, तो ट्रॅक करत चला स्वतःचा. कारण की जेव्हा आपलं नुकसान होतं हे ब्रेनला कळतं ना, तो त्याच्या अगेन्स्ट फाईट करू लागतो. काल 7.5 तास, पहिला शॉक, 7.5 तास मी तर झोपतोयच 8 तास, मग त्याच्यामध्ये हे 8 तास 16 तास तर माझे असेच चालले. पण त्या 7.5 तासामध्ये जर 6 तास तुम्ही तुमचं वर्किंग काम केलेलं असेल किंवा स्टडी केलं असेल, पण कोणता ब्रेक घेत एकदम 7 तास बघत बसायचं नाही, चुकीचं आहे ते. 25 मिनिटाला 5 मिनिटं गॅप घ्या. तसं जर करत असाल, मग ते तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, तुमच्या जॉबचा प्रश्न आहे, ते तुम्ही करावंच लागणार, पण गॅप न करा. पण तुम्ही फक्त स्क्रोलिंगच करताय, फेसबुकचाच टाइम सगळ्यात जास्त आहे, जो तुमच्या कामाची गोष्ट नाहीये, आणि 4.5 तास त्याचे, तर शॉक. ब्रेनला अरे बापरे 4.5 तास दिलेत मी विनाकारण, माझे 4.5 तास. दुसऱ्या दिवशी तो काय करेल? 3, 2.5, 2. अरे ते 2 पण काय देऊ, अजून कमी. मग तुम्हाला त्या गोष्टी नाहक वाटायला लागतील, तुम्ही वेळ देणार नाही, कारण की तुम्ही स्वतःला भारी समजलं, टेक्नॉलॉजीला इथं समजलं. मग ती आता तुमची काय झाली, टेक्नॉलॉजी सर्वंट. रे काय काम असेल तेव्हाच, काय ओके चलो ठीक आहे, वापस झालं, काम पण झालं, ती कंट्रोलमध्ये. आणि पहिले 4.5 तास बघायचंच नाही, दुसऱ्या दिवशी 4.5 तास, तिसऱ्या दिवशी तेवढंच चालू आहे, तसंच चालू आहे. तर ती काय बनली, हवी, आणि मी काय बनलो, गुलाम. मग आता ती कंट्रोल करते, टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करते. तर तसं होऊ द्यायचं नाही. आपण तिला कंट्रोल करायचं, फक्त तिचा कामापुरता यूज, कामापुरता वापर करून. काम झालं ठेवून द्या, बी स्वार्थी त्या बाबतीमध्ये. कारण की तिथे स्वार्थी नाही बनलं तर नुकसान कोणाचं आहे? स्वतःचं आणि पूर्ण परिवाराचं. कराल पहिलं पाऊल उचलाल का हे? रिफ्लेक्ट करणं. आता तुमच्या मोबाईलमध्ये आहे ना, बाहेर राहतोय आपण, घरी हॉस्टेलमध्ये राहतोय, कोणीही करू शकतंय. मोबाईलमध्ये सेटिंग आहे, बघा ना, कोणाला किती वेळ देतोय, कोणत्या ऍपला आपला किती वेळ चाललाय. देन दुसरा आहे रिअरेंज. जसं की क्रिएट टेक फ्री झोन्स अँड टाइम्स. डिनरच्या 15 मिनिटं आधीपासून डिनरच्या अर्धा तास नंतरपर्यंत कोणीच मोबाईल हात लावायचा नाही, दॅट इज अ रूल. आपल्याला वाटतं रूल्स रेग्युलेशन हे काय असतं काय नाही, अरे पण परिवारामध्ये जर, समाजामध्ये जर, देशामध्ये आहे रूल्स रेग्युलेशन, तर फॅमिलीमध्ये नसले पाहिजे. आपल्याकडे लग्न करण्याचे नियम येतात है ना, अडॉप्शनचे नियम येतात, किती वेगवेगळे नियम येतील वेगवेगळ्या टाइम मध्ये, पण सगळ्या फॅमिलीचं कल्याण आहे, बेसिक गोष्टी आहेत, तिथं नियम कोणी नाही आणणार. असं लग्न नाही करायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही, आपल्या पूर्ण खानदानीत असं कोणी केलं नाही, अरे बापरे वेगवेगळे नियम. आणि जेव्हा ह्या रोज मजाच्या गोष्टीत, आपल्या डेलीच्या गोष्टीत, तिथं नियम बनवत नाहीत आपण, की हा डिनरच्या आधी आणि डिनरच्या अर्धा तास नंतर मोबाईल हात लावायचंच नाही. जे फॅमिली हेड आहेत ते ठरवतील, स्पेशल सर्कमस्टन्स, काही इमर्जन्सी असेल तर कोण हात लावणार नाही, पण मोबाईलला त्यावेळी हात लावायचंच नाही. हा रूल टिकू शकत नाही फॅमिलीमध्ये बनल्यानंतर. याच्यामध्ये ना सगळ्यांची विल पॉवर पाहिजे, आई वडिलांची पण पाहिजे, की ते पण मोबाईलला हात लावणार नाहीत आणि मुलं लावणारच नाहीत. झाडाचं मूळ आहे ते जर व्यवस्थित राहतंय तर बाकीचं झाड व्यवस्थित राहणार. टाइम लागेल, गोष्टी बदलतील. काही रूल्स बनवले पाहिजे आपण.
जेवताना टीव्ही बघायचीच नाही किंवा जेवताना डिस्ट्रॅक्शन नकोच. असं नाही की फॅमिली सोबत बसली आहे तर तुम्हाला बडबड करत जेवायचंय. जेवण शांततेने ठेवायचंय, पण आनंद घेत त्या जेवणाचा एकमेकांसोबत. ओके, पटापट जेवणं, डिस्ट्रॅक्शन न जेवणं, त्या अन्नाचा काय असतो तो अपमान असतो, जो खूप मोठा प्रवास करून तुमच्या समोर आलेला आहे, त्याच्यावर खूप लोकांनी मेहनत घेतलेली आहे, त्याचा तो अपमान असतो. अन्नाचा अपमान म्हणजे त्या एनर्जीचा आपण, एवढ्या सगळ्या लोकांची एनर्जी लागली त्याला. डायनिंग टेबल, नो फोन्स, ओनली कॉन्व्हर्सेशन. कधी जेवणाच्या आधी नंतर थोड्या वेळ करू शकता, जेवताना नाही. बेडरूम, नो स्क्रीन्स आफ्टर 9 PM. आणि मला वाटते आज सगळ्यांनाच तुम्हाला नियम सांगितले की 9-9:30च्या नंतर मोबाईलला हात लावायचाच नाही. कुणाकुणाचा मोबाईल 9 वाजता बाजूला जातो, 9च्या नंतर हातच लावत नाही. 9:30, 3, 7 दिवस, बाकीचे 10, 10:30. आता हे जे हात वर झालेत ना, आता हे आहेत कुठे माहितीये का, डिस्ट्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये. 10:30 म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती व्हायला लागल्या विपरीत परिणाम. तुमच्या ते 3-4 जण पाळतायत, बाकी सगळे अजून 10, 10:30 पर्यंत मोबाईल बघताय. किती टायमिंग आहे, पण किती वाजेपर्यंत? आपला डाएट आजच्या जमान्यात जो मिळतोय तोच आहे. आपल्याला काही गोष्टी विशेष मिळतात बाकीच्यांपेक्षा, असंही नाही. त्याच प्रदूषणामध्ये आपण प्रवास करतो. सिग्नलला थांबलं तर तेच पर्टिक्युलेट मॅटर आपल्या नाकातोंडात जाते, ते बाजूच्या पण जात आहे. म्हणजे आपल्या बॉडीची प्रतिकार शक्ती सगळ्यांची एक प्रमाणेच आहे. 11:30 पर्यंत तुम्ही अभ्यास केला की स्क्रीन बघितली, व्हॉट एव्हर, ती डोळ्यांना नाही कळणार. खूप तर खूप तुमचे विचार जास्त अफेक्ट नाही होणार, बाकीच्या गोष्टी नाही होणार, पण फिजिकल हेल्थ, सेन्सेस तर पूर्ण लागलेत ना कामाला. आणि जेवण पण तुम्ही लवकर करत असणार, 8-9, मग ते पचणार, स्लो पचणार, ब्लड फ्लो, ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. सायंटिफिक व्हॅल्यूज आहेत सगळ्या. नाही होणार सर्क्युलेशन व्यवस्थित, कारण की आधी शक्ती इकडे, आधी पचवण्यात आहे, जी पूर्णपणे पचवण्यात पाहिजे. आपण असं स्टेबल पडलेलो पाहिजे. सकाळी उठाल, पोट चांगलं साफ होईल. पोट चांगलं साफ झाल्यानंतर तुम्ही स्ट्रेचेस करा, योगा एक्सरसाइज करा, आणि देन 1-2 तास जे एक्स्ट्रा तुम्हाला लवकर उठल्यामुळे भेटले तो अभ्यास करा. त्या 1 तासाचा अभ्यास तुमच्या 2.5 ते 3 तासाच्या बरोबर असेल, कारण की ते 1 तास तुम्हाला खूप चांगलं लक्षात राहील. सकाळचा फ्रेश ब्रेन. सकाळी उठल्यापासून आपण फुटपाथवरती चालतोय, कुणाशी कसं बोलणं होतोय, कुणाशी कसं कुठे चहा पितोय, कुठे हॉटेलमध्ये जातोय, कुणाशी टच होतोय, काय 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 चालू असतं, आपल्या किती वाईब्स एक्सचेंज होत आहेत. हे करता 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 संध्याकाळी आपली पॉवर लो झालेली असते. तर संध्याकाळी कमी जेवण करणं आणि लवकर झोपून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. कमी जेवण करणं, मेडिटेट करणं, की आज दिवसभरात काय काय शिकलो, चांगल्या काय गोष्टी झाल्या, उद्याचं काय करायचं, मेडिटेट करा आणि झोपून जा लगेच. नो फोन्स, नथिंग. उद्या आहेच ना. सकाळी उठा, आयुष्य वाढायला लागेल, आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला लागतील, फिजिकल हेल्थ वापस येईल, मेंटल हेल्थ मजबूत होईल. ठीक आहे. तर हे छोटे मोठे रूल्स आहेत, फॅमिलीमध्ये बनले पाहिजे. मॉर्निंग 30 मिनिट्स, नो डिव्हाइसेस, जस्ट रुटीन अँड कनेक्शन. सकाळी सकाळी परिवारातल्या सदस्यांनी एकमेकांशी चांगलं बोललं पाहिजे. सकाळी सकाळी एकमेकांसाठी अपशब्द काढायचे नाही. मित्र जे फॅमिलीमध्ये राहत आहेत, सॉरी तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत आहेत, तर एकमेकांना कधी चुकूनही, मजा करतो ना आपण मित्रांमध्ये, मजा 24 तास चालू असते, पण आपण तिथे पण नियम आणले पाहिजे की सकाळी सकाळी एकमेकांप्रती वाईट शब्द काढायचे नाही, चुकूनही नाही काढायचे. सकाळी सकाळी काहीच वाईट बोलायचं नाही. उलट एकमेकांना ऍप्रिशिएट करणारे बोला. अरे आज इंग्लिश कम्युनिकेशन खूप छान झालं तुझं, मस्त टोन होतं, कॉन्फिडन्स वाटत होतं. ऍप्रिशिएट करा ना पुढच्याला. बिग्सबी इफेक्ट वापस काय येणार, ऍप्रिसिएशन. तर सकाळी सकाळी कॉन्व्हर्सेशन चांगलं करा. कुणासोबत? फॅमिलीमध्ये आहेत, आई वडिलांशी बोला. आई वडिलांनी मुलांशी बोललं पाहिजे, त्यांचे ओपिनियन घेतले पाहिजेत. आपण असं करायचं का, हे करायचं का, ते करायचं का, फॅमिलीमध्ये असे काही चेंजेस करायचे का, आजपासून हा नियम, नवीन आपण रूल लागू करू. कधी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस, काय काय छान छान घडते शाळेत कॉलेजमध्ये सांग, क्लासमध्ये काय काय छान घडते सांगा, शेअर करा अशा गोष्टी, छान छान गोष्टी बोला सकाळी सकाळी. तर कनेक्शनचा टाइम असतो सकाळी सकाळी. नाहीतर सगळेजण आपापला मोबाईल घेऊन तेव्हापासूनच बसलेत. खूप आता ते जेव्हा तुम्ही या गोष्टी सोडता तेव्हा वाटतं की अरे कितीच वाईट सवय येते. ओके. आणि जोपर्यंत ती करत असतो तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही. रिबिल्ड, आता रिबिल्डला घ्यायचं. पहिले काय केलं, रिफ्लेक्शन, देन रिअरेंज, नाव रिबिल्ड. रिप्लेस स्क्रीन टाइम विथ शॉर्ट फॅमिली वॉक. सगळेजण जेवण झाल्यानंतर मोबाईल घेऊन बसतायत, त्याच्यावेळी चला एक फेरफटका मारून येऊ सर्वजण. अरे बऱ्याच परिवारामध्ये तर 5-5, 10-10 वर्ष अशी फॅमिली वॉक झालेल्या नसतात सगळ्यांच्या, की चला काय नाही जेवण झाले ना, फक्त जाऊन येऊ चला बाहेर. तर ते 5 मिनिटं काय सुकून देऊन जातील. आणि जर ते रोज भेटू लागले तर किती छान आहे, किती कनेक्शन वाढेल.
किती रोजचं बोलणं होईल छान छान, बोलायचं ते चांगलंच, ते सगळ्यांना माहित आहे. बोर्ड गेम और फॅमिली क्विज करू शकतो बसल्या बसल्या. किती खेळ खेळू शकतो आपण जेव्हा एकत्र येतो. आपला टाइम कमी पडतो की नाही खेळायला, बऱ्याचशा गोष्टी किती असतात वेगवेगळे वेगळे, किती वेळ निघून जातो कळत नाही. फॅमिलीमध्ये नाही खेळू शकत असे गेम्स. आनंदाचं वातावरण होणार नाही, हसी मजाक होणार नाही चांगली. रीडिंग और स्टोरी टेलिंग टाइम और म्युझिक और टी सेशन. ओके, तर टी आलाय तर सगळ्यांनी लहान मुलांना पण चहाची सवय लावा असं नाही. टीचे पण आता खूप वेगवेगळे हर्बल टी, लेमन टी, हे ते प्रकार आहेत, हेल्दी टी आहेत चांगल्या, तर अशा काहीच सवय लावा. इट्स नॉट अबाउट रिमुव्हिंग फन, इट्स अबाउट रिडिफायनिंग फन. पहिले आनंद मोबाईलमध्ये येत होता, तो आनंद आता आपण इतर गोष्टींमध्ये शोधतोय. आणि इतर गोष्टी म्हणजे कोणत्या, ज्या परिवाराला एकत्र आणतील, एक करतील, अशा गोष्टींमध्ये आनंद शोधतो. आपल्यामध्ये झाले का नाही, माझ्या वडिलांचा स्वभावच असा आहे, नाही आई वडील म्हणते हे लेकरं तसेच नाहीयेत की हसी मजाक करतील, किंवा असं आपल्या फॅमिलीमध्ये पण होऊ शकेल. कोणी तो विचार केलेला नसतो, नाही ते आपल्याकडे जमणार नाही, आपल्याकडे होणार नाही. एकदा करून तर बघा. मे बी सगळ्यात बेस्ट फॅमिली असेल तुमची. मे बी आई वडिलांनी पण त्यांचं कॅरेक्टर झापून ठेवलं असेल की फॅमिलीमध्ये हे शक्यच होणार नाही एवढं कधी, कारण की त्यांनी त्यांच्या आधी पण बघितलं नसेल तसं. मे बी तसे रिलेशन तुम्ही बनवू शकाल आता ह्या एरामध्ये. मे बी आई वडिलांना पण ओपन होऊ वाटत असेल तुम्ही सगळे काय मित्रांसारखे एकदम, ते त्यांच्या पण आयुष्यात तुम्हीच आहेत ना, अर्धा टाइम ते तुमच्या सोबतच आहेत ना. मग ते तुमच्यामध्ये मित्र बघत असतील, तुम्ही अर्धा टाइम त्यांच्या सोबत आहेत, पण तुम्ही म्हणजे मोबाईल नाही बघितला आणि त्यांना जर टाइम दिला तर तुम्हाला मे बी त्यांच्यामध्ये जिगरी दोस्त मिळतील, खूप चांगलं कॉन्व्हर्सेशन होईल, खूप चांगलं नातं होईल. आणि मित्र तर झाली फॅमिलीमध्ये, म्हणजे अचीवच केला, ती अर्धी फॅमिली झाली सक्सेस. फॅमिलीमध्ये जेव्हा आई वडील मुलांचे मित्र बनले, ती फॅमिली सक्सेस झाली. कारण की ते आनंदात राहणार आहेत, कामाच्या गोष्टीच करणार आणि पुढेच जाणार. त्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो, आणि इनिशिएटिव्ह ऑलवेज आई वडीलच घेतील असं नाही. तुम्ही समजदार आहे, तुम्हाला गोष्टी समजल्यात, तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेऊ शकता. मी आज असं काहीतरी करायला प्रयत्न केला, पण वडिलांनी अपमान केला माझा, मी आता लाईफ मध्ये कधीच असं करणार नाही, असं काही नका करू. त्यांचा पॅटर्न आहे, तो चेंज व्हायला टाइम घेईल. तुम्ही आज प्रयत्न करा, उद्या करा, परवा करा, जोपर्यंत तुमची क्षमता आहे तोपर्यंत करा. तुम्हाला आज ना उद्या त्याचे चांगले रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणारच. चांगली एनर्जी आहे. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, पृथ्वीवर म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये कोणती गोष्ट कुठे गेली नाही, तुमची एनर्जी आहे ती त्या स्वरूपात वापस येणार, म्हणजे येणारच तुमच्याकडे. तुम्ही वाईट सोडलं तर वाईट येणार, चांगली सोडली तर चांगली येणार.